हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहोत पिंपळगाव जोगा जे धरण आहे त्या धरणाचे पाणी सोडायचे जे दरवाजे आहेत, ओव्हरफ्लो दरवाजे, ते ओव्हरफ्लो दरवाजाचा व्हिडिओ दाखवणार आहेत आज आपल्याला. बघू शकताय तुम्ही. आणि आता आपण निघालेलो आहोत पिंपळगाववरून धरणाच्या दिशेने. खूप छान आणि अप्रतिम दृश्य आहे आणि एकदम खतरनाक जो पाण्याचा स्पीड आहे. आत्ता तर सध्या दरवाज्यांना पाणी सोडलेलं नाही, पण जे पाटाचं पाणी आहे त्याचा स्पीड तुम्हाला बघण्यात येईल. खतरनाक स्पीड. जर एखादा जर माणूस पडला पाण्यामध्ये तर लवकर वरती येणं खूप मुश्किल आहे, डेंजर. तो तिथल्या तिथंच घुटमळत राहणार. एक भावऱ्या टाईप पाणी तयार होतं तिथं. एक स्पीड, तो स्पीड दाखवणार आज आहे आपल्याला तुम्हाला या व्हिडिओमधून. आणि आपले जे डॅमचे दरवाजे आहेत ते बी दाखवणार आहे. पाहू शकताय आपल्या लेफ्ट साईडला जी दूरवर हे बघा दिसतंय ना, हे दरवाजे धरणाचे. पावसाळ्यात ज्यावेळेस 100% धरण भरतं, तर 100% धरण भरल्यावरती ह्या धरणाचं लेवल, पाण्याची लेवल स्टेबल ठेवण्यासाठी, म्हणजे 100%च्या आत ठेवण्यासाठी या दरवाजांचा उपयोग होतो. त्यानंतर शेतीसाठी पाणी सोडायचं असेल, या कशासाठी पाणी, खालच्या भागाला जी टंचाई येते पाण्याची, तिकडे पाणी सोडण्यासाठी या दरवाजांचा उपयोग केला जातो. आणि खतरनाक दृश्य आहे भावांनो, एकदम डेंजर. बघू शकताय तुम्ही. सुंदर असं नजारा आहे. हे बघा, यो पाट आहे, या पाटानेच पाणी जातं. या पाटाने पाणी जातं पार नारंगाव, आळेफाटा, म्हणजे नगरपर्यंत पाणी जातं या पाटानेच. खूप लांबपर्यंत पाणी गेलेलं आहे. आणि ह्या पाटाच्या पाण्याचा उपयोग असाच होतो का, हे पाटाचं पाणी शेतीसाठी यूज करतात. हे फिल्टर करून पिलं बी जातं, असं आहे. असा बी उपयोग होतो भावांना. एकदम सुंदर आणि छान नजारा आहे, बघू शकताय तुम्ही. आता आपण अवघ्या 5 मिनटावर आलेलो आहोत, पोचणार आहे. व्हिडिओ थोडा सविस्तर आहे, नक्की पहा. कसा वाटतो आहे, कसा नाही. एकदम छान आणि सुंदर नजारा आहे, बघू शकता. जर पाणी पाटाचं पाटाचं पाणी तर सोडलेलंच आहे, पण दरवाजाला एक दरवाजा जरी खुला असता तर खूप अजून सुंदर व्हिडिओ झाला असता. पण दरवाजांचे पाणी बंद आहे आत्ता सध्याच पाण्याची गरज नाही आहे खाली एवढी. तर त्यामुळे नदीला जे पाणी आहे त्याच्यात केट्या बांधून हे करून पाणी साठव करून शेतीसाठी यूज केला जातो. तो बघू शकताय तुम्ही. खूप छान नजारा आहे. थोड्याच नाही, अवघ्या क्षणात आपण तिथं पोचणार आहे. बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाबा. आणि फायनली भावांना आपण पोचलो इथे. एकदम टच झालेलो आहे. फायनली आपण जो आपल्या पिंपळगाव जोगा धरणाचा डॅमचा जे दरवाजे आहेत त्या दरवाजापाशी फायनली पोचलो आहे आपण. तुम्ही बघू शकताय समोर दरवाजे दिसतात. खूप छान नजारा आहे ह्यो. आणि कसं काम केलेलं आहे, कसं हे केलेलं आहे बघू शकताय तुम्ही. सुंदर असं दृश्य आहे. ज्यावेळेस पाणी सोडलं जातं त्यावेळेस खूप भयानक, आणि जे पाणी उडतं त्याचा नजारा एकदम खतरनाक आहे, बघू शकता. छान मित्रांनो, हे आपले मित्र आहेत किरण गायकवाड, जे आपण गावी आलो का आपल्याला व्हिडिओला मदत करतात. यांचा बी एक यूट्यूब चॅनल आहे, भाऊंचा बी यूट्यूबचा चॅनल आहे. भाऊंला बी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. हे बघा फायनली आपण आता हे पाटाचे पाट आहे, किती प्रवाहाने पाणी येते ते बघा. हे बघा, पुढे दाखवतो अजून. हे आता आपण पाट, हे पाणी पिण्यासाठी लोक फिल्टर करून वापरतात. पुढे हे नारंगाव आळेफाटापर्यंत पाणी जाते पाटाचं. हे बघा कसं व्हाईट व्हाईट पाणी.
पूर्ण. आणि इथून हे पुढे आपला पाट चालू होतं इकडे पुढे शेतीसाठी ते करतात. आणि ही पिंपळगाव जोगा डॅमचे हे मेन दरवाजे आहेत. इकडून म्हणजे 1 2 3 4 5 दरवाजे आहेत. हे इकडून सगळं पूर्व पट्ट्यात म्हणजे पूर्ण खाली आपल्या नगरपर्यंत पाणी हे जातं. नारंगाव तिकडं पूर्ण ह्या पट्ट्यातून पाणी जातं. आणि हे मेन दरवाजे आहेत त्याचे. आणि इथूनच पाणी आपलं 100% भरलं का त्याच्यानंतर इथून प्रवाह चालू केला जातो त्यांचा. ते तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आणि हे बघा नजारा कसा खतरनाक नजारा आहे. आणि याच्यात माणूस भेटला तर बघा किती डेंजरस कंडिशन होऊ शकते. बाबा बाबा ते बघ ना कसं होते. चला. हा काय तिथून असं बुयाडी दरवाजा आहे. हां. तिथं बघ पाणी वाचतं का सोडलेलं आहे ते पाणी. अच्छा. आणि ते जे मध्ये ते काय? तिथून रस्ता येतो. अच्छा, येणे जाण्याचा. हा तिथून मध्ये तो डायरेक्ट तिथून मध्ये निघतो रस्ता. अच्छा, ओके. चला जाऊया डॅमच्या भिंतीवरून. पावसाळ्यात हां मच्छी पकडायची. वाहून नाही जात का माणूस? थोडे थोडे. किती मोठं इथं हे गोल आहे. हां. इथून आहे ना इथून सगळं आपण गोल आहे. आणि इथं ते वाकडं केलेलं आहे. बस. हां जास्त स्पीड नाही आपण. भिंतीवरून जाऊन देतात. म्हणजे तुला ती भिंत तेवढी पाहिजे का? अच्छा, मग आपल्याला खालच्या रस्त्याने जाणार. मुरम टाकलाय ना? काम चालू आहे सगळं. अच्छा, रस्त्यांचं जाईन का बाईक? तुमचं बाईक जाते रे. 4-व्हीलरला अलाउड नाही. अच्छा. हां, ते अंडरग्राऊंड तू ते बोलतोय का किरण? ते दरवाजे आहे का त्याचे? हे दरवाजे नाही नाही, ते कुठले? तिकडे कसं आपण ते केलंय हां. तसंच तिथं ते केलेलं. अरे बाप. उतरू का? मी जर उतरलो तर मग हे होईल. गेर कम का? गेर कमी कर ना. आंबे पडत माझ्या कधी
हे सरळ भिंतीवरून आहे ना कूलर तिकडचा गेट बंद असतो कूलर झालं होतं आपलं पावसात. अच्छा. भिंत फुटली ना नारायणगावपर्यंत खूप सपाट होईल. बाबा किरण एवढं 4-5 टप्प्याचा बंधार आहे. किती जणांनी गेलं असतं. मित्रांनो, फायनली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसं होता तो नजारा, पाण्याचं दृश्य नक्की कमेंटमध्ये सांगा भावांनो. नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. तर आता बघितलंच आहे तुम्ही. तर भेटूया भावांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय मित्रांनो. बाय बाय. सी यू. बाय.